जुन्नरमध्ये वाढत्या तापमानामुळे फुल शेती धोक्यात आली आहे। वाढत्या उन्हामुळे फुलांची योग्य वाढ होत नसून उत्पादनात घट झाली आहे। दुसरीकडे बाजारपेठेत शेवंतीला अवघा 20 ते 30 रुपये किलोचा भाव मिळतोय, तर लागवडीचा खर्च निघणं कठीण असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। सध्या वाढत्या तापमानाचा फुलशेतीला मोठा फटका बसला असून मी सध्या जुन्नर तालुक्याच्या कुसूर गावामध्ये आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता। ही फुलशेती आहे शेवंतीचा। आपण जर पाहिलं तर हा पर्पल कलर आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या शेतात शेवंतीची लागवड केली, मात्र सध्या या वाढत्या तापमानामुळे फुलांची वाढ होत नाही, तर दुसरीकडे याचा उत्पन्नावरती सुद्धा मोठा परिणाम झालेला। वाढत्या तापमानामुळे फुलांची संख्याही घटलेली आहे। परिणामी सध्या या सर्व परिस्थितीचा मोठा फटका खरं तर फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झालेली पाहायला मिळते, उंची वाढलेली पाहायला मिळत नाही फुलांची, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? वाढलेलं तापमान आता तापमान आहे ते अगदी म्हणजे फुलाला क्वालिटी पण नाही, त्याच्यावर उन्हामुळे ते डाग पडलेले आणि जे फुलाला फुटवे, झाडाला फुटवे व्हायला पाहिजे त्यात 1 की 2 फुटवे, म्हणजे त्याच्यामुळे उत्पन्न अतिशय कमी येते असं आहे झाडाचं। आणि बाजारभाव अगदी 30 रुपये 20 रुपये बाजारभाव, खर्च त्याच्या पटीने आणि उत्पन्न अतिशय म्हणजे तोट्याची शेती आहे त्याचा फुल शेती म्हणजे। काही दिवसापूर्वी याच फुलांना 100 रुपये बाजारभाव होते, आता 20 रुपये किलोने बाजारभाव आहेत। पण तुम्ही केलेला खर्च निघतोय का मग या बाजारभाव? नाही ना, आता खर्च निघणारच नाही। आता पूर्ण अंगावर शेती आहे, पूर्ण म्हणजे ते 3 रुपयाचं रोप आणि त्याचा प्रति खर्च, त्याचा वाढलेला खर्च आणि उत्पन्न अजिबात नाही का त्याच्याकडून। 30 रुपये 20 रुपयाचे बाजार आताचे असे। आधीच वाढत्या तापमानामुळे फुलांच्या उत्पन्नात घट झालेली असताना आता त्यात बाजारभाव सुद्धा गडगडल्याने याचा मोठा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।